नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून शिमला मिरचीची भाजी. तर सर्वात प्रथम 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे. 1 चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालणार आहोत. थोडासा फ्रेश ताजा कढीपत्ता, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपण छान भाजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगणार आहे. या पद्धतीने भाजी खरंच खूप उत्तम लागते. कांदा भाजला गेलेला आहे तर 1 चमचा बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा टोमॅटो दोन्हीही छान भाजल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळी आपण बारीक ठेचून घातलेले आहेत. फोडणी आपली आता तयार झालेली आहे. तर आपण यामध्येच आपले शिमला मिरची भाजून घेणार आहोत. मी जेमतेम पाव किलो शिमला मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत. काही जण पहिला शिमला मिरची भाजून घेतात व नंतर ते फोडणीमध्ये घालतात. तसं केलंही अगदी चालेल. डबल भाजणी करण्यापेक्षा या पद्धतीने आपण डायरेक्ट भाजून घेतले तरीही चालतील. मीडियम फ्लेमवर 5 ते 10 मिनटं शिमला मिरचीला थोडे पांढरट असे फोड येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. शिमला मिरच किंवा ढबू आता छान भाजले गेलेले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याच्यावरती पांढरट फोड आलेले आहे. तर आता आपण यामध्ये 1 छोटा चमचा हळद पावडर घालणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. ही भाजी कडवट लागत नाही. आता यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट म्हणजेच चटणी आपण घालणार आहोत. त्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट ॲडजस्ट करून घ्या. आणि आता चवीनुसार मीठ घालणार आहोत. अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे आणि मी येथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे. भाजी आपण छान भाजून घेतलेली आहे त्यामुळे अगदी वाफेवरही शिजून जाते. हा आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट. 1 चमचा बेसन पीठ मंद आचेवर रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. कंटिन्युअसली बेसनचं पीठ असं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं बेसनचं पीठ करपणार नाही आहे. अगदी जास्त भाजायचं नाही आहे. फक्त थोडासा कलर हलका चेंज येईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता या कलरमध्ये मी बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे. आता ते थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढत आहोत. पीठ थंड होईपर्यंत आपण भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालत आहोत. बेसनचं पीठ आपण पटकन लगेच घालायचं नाही आहे. भाजी पूर्ण शिजल्यानंतर अगदी थोडंसंच पाणी ज्यावेळी राहतं त्यावेळी आपण हे बेसनचं पीठ घालायचं आहे. पटकन लगेचच जर बेसनचं पीठ घातलं तर त्याची ग्रेव्ही एकदम पिठल्यासारखी बनते. तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं नाही आहे. अगदी थोडंच पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे भाजीमध्ये. तर आपण यामध्ये आत्ता बेसनचं पीठ घालणार आहोत. बेसनचं पीठ घातल्यानंतर लगेच पाणी बेसनचं पीठ शोषून घेतं आणि त्याला छान झुणक्यासारखं एक रॉयल टेक्स्चर तयार होते आणि ही शिमला मिरची भाजी एकदम भन्नाट चवीला लागते. तर झाकण न लावता 5 ते 10 मिनटं असंच भाजी परतून घ्यायची आहे. भाकरीसोबत आणि भातासोबतही भाजी एकदम उत्तम लागते. तर आता थोडी फ्रेश ताजी कोथिंबीर घालूयात. जी तर आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करून शेवटी 1च मिनिट त्याच्यावरती आपण प्लेट झाकून घेणार आहोत. तर आता आपली ही सिक्रेट इन्ग्रेडियंटवाली भाजी तयार झालेली आहे. ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.